फिफा फुटबॉल विश्वचषकाला सुरुवात झाली असून जगातील उत्कृष्ट 32 संघ चषक जिंकण्यासाठी सज्ज आहेत। अशातच एक खास फुटबॉल संघ महाराष्ट्रातही जोरदार तयारीला लागलाय। मात्र त्यांना विश्वचषक जिंकायचा नाहीये, तर त्यांना समाजाचा, कुटुंबियांचा आणि कायद्याचा गमावलेला विश्वास पुन्हा जिंकायचा आहे। कधी काळी गंभीर गुन्हे केलेले हे बाल खेळाडू सध्या नागपुरात फुटबॉलचे धडे घेत आहेत। पाहूयात एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट। अशीच आणखी एक टीम विजय बारसे सरांकडे जमली आहे। जून चित्रपटात बिग बींनी ज्यांची भूमिका साकारली त्याच विजय सरांच्या स्लम सॉकर मध्ये पुण्यातून एक टीम दाखल झाली आहे। पुण्यातील बाल सुधारगृहात असलेल्या अनेक अल्पवयीन गुन्हेगारांसाठी एक विशेष मोहीमही सुरू झाली आहे। त्यात पुण्यातच त्यांचं फुटबॉलचं प्रशिक्षण सुरू झालं। मला सांगायला आनंद वाटेल की मुलं एवढे कंट्रोलमध्ये आलेत की जेव्हा आम्ही इथं निघणार होतो त्याच्या आदल्या रात्री सुद्धा त्यांची हे झाली होती, वादविवाद झाला होता। पण ते मुलं म्हटले की आम्ही वाद करणार नाही, आम्ही शांत बसू, आम्ही सॉरी म्हणू, पण आम्हाला नागपूरला जाऊन खेळायचं। म्हणजे एवढं त्यांच्यामध्ये चेंज आलं की खेळण्यासाठी आम्ही सगळं सहन करू। ज्या प्रकारे झुंड सिनेमात सगळ्यांचं आयुष्य बदलून जातं तसंच त्यांच्या बाबतीतही झालंय। म्हणजे हे सगळं आता दबाव असल्यामुळे झालं गुन्हेगारीचं। म्हणजे डोक्यात ते विचार पण यायचे, मित्रांच्या नादात गुन्हा बिना म्हणजे होतात, त्याच्यामुळं गुन्हेगारी चालू झाली आमची। पण आता फुटबॉलमुळे ते सगळं बंद झालं, आता फक्त फुटबॉलमध्येच करियर करायचं। जब भी सर मैंने लॉकडाउन के टाइम में जो हादसा किया था मैंने, तो बहुत घातक हादसा था। तो उसके बाद में से मेरे जो फैमिली वाले थे वो लोग ने भी मुझे मतलब ऐसा बोला कि तेरे को हम लोग नहीं छोड़ेंगे, तो अंदर ही रहने का। मुझे तो बस ये एक ही दिखाने का है कि बस अभी मैं जो हो गया वो गलती से हो गया, और अभी फैमिली वाले को ये दिखाने है कि अभी मैं फुटबॉल के ज़रिए में मैं आगे जाके कुछ बनेगा, और बन के फिर उसके अंदर मैं अपने माँ बाप को दिखाऊंगा। स्लम सॉकरच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून हजारो गरीब मुलांच्या जीवनात बदल घडलाय। असं वाटलं की आपण जर ह्या मुलांच्या मध्ये काम करू शकलो आणि फुटबॉलच्या माध्यमातून पुन्हा समजा जर का आपण ह्यांच्यात योग्य तो बदल फक्त कामाचा नाही, त्यांच्या स्वभावातला, मानसिकतेतला बदल ह्या फुटबॉलच्या माध्यमातून आपण जर घडू शकलो तर ही मुलं आणखी काही बनू शकतील। पुण्यातून आलेली ही टीम लवकरच पुन्हा एकदा निरीक्षण गृहात जाईल, पण नागपुरात मिळालेलं प्रशिक्षण पाहता गुन्हेगारीला ते नक्की किक मारतील हे मात्र नक्की। रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर।